तर हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सकाळी सकाळी आला होता आमच्या ऋदूचा फोन. तर त्याला मी म्हणत होती तुला बी आयफोन घेऊन देतो. हे बघ ऋदू, एक पा दे ना म्हणत होती. मग नाही तर काय, कामधंदे राहत नाही ना, सकाळी सकाळी फोन करून देते. मला किती सारे कामं राहते, यांना काय माहीत आहे. आता झाडू मारायचा आहे, पोचा मारायचा आहे, अंगण धुवायचं आहे, नाव कामं मलेच आहे. मग घरचे कामं आटोपलं आणि काढलो आपली सायकल. पहा माझी सायकल कशी पंक्चर होऊन आहे. काढलो बिचारीले, लई कामाची सायकल आहे माझी. हे साईडनं कार दिसताय ना, ते आमची नाही बरं, दुसऱ्याची आहे. आमच्या साईडवाल्या घराची कार होय. तिथं मी आपली सायकल ठेवतो, कोणी चोरून नाही नेले पाहिजे म्हणून. मग मी निघालो जाण्यासाठी विहाराकडं. तुम्हाला माहीत आहे का आज काय आहे? आज आहे 1 जानेवारी, म्हणजे नवीन वर्ष. बघा रस्त्यावर कसं हॅपी न्यू इयर लिहून आहे. मग मी पोचलो विहारामध्ये. तिथं पोचल्याच्या नंतर केली मग मी ना सुरू आपली साफसफाई. मग हा काका येऊन म्हणते काय आहे आज? मग मी त्यांना सांगला आज शौर्य दिवस आहे. मस्त साफसफाई केली. पाया पोरीला बाल्टीमध्ये पाणी आण म्हणलं, ते एवढीशी बकेट घेऊन आली पाण्याची. काय सांगावं आजकालच्या पोरीनं. मग मारलं तिथं मी ना पट्ट झाडू वगैरे झाडू मारला. त्याच्यानंतर डस्टबिन होती, डस्टबिन बी साफ करून टाकली. एवढं वाकू मग कमरच दुखून केली पार. मग आली होती बारी पोचा मारायची. अशी घासू पोचा मारत होती. मस्तच डाग होते. मस्त चक्क पोचा मारला. मग मी पार फरशीले चमकवूनच टाकला. वर्षभराची पोचा एकाच दिवशी मारून टाकत आम्ही तर. दुसऱ्याच्या घरून पोचाची बाल्टी आणली होती. मग मस्त छान त्याचा जाऊन पोचा धुवून टाकला. गोटा मस्त वाटला म्हणून चांगलं धुत, नाही तर कपडे धुवायला तर मला लईच त्रास येते. मग पाय बी छान धुवून टाकले. पाय बी मस्त पोचासारखे चमकवून टाकले. राव म्हणलं दुसऱ्याच्या घरचं पाणी नाही सारायचं म्हणून ठेवून दिला. मग पोचाचा ज्या जागेवर होता त्या जागेवर नेऊन ठेवून दिला. मग मला काकाची दिसले. मी म्हणलो लाईन चालू करा ना, लाईन कोण बंद करून ठेवली आहे? पाहतो मंगांची गाणे लावायसाठी पण एक लाईन नाही लावत आहे यांनी. कोणचे एवढे यांची कामं येते का? मग घरी येऊन पाहतो कपडे लावायसाठी, पण माझ्याकडे एकही कपडे नाही आहे. विचारच पडला मग हा ड्रेस भेटला कस तरी, आता हाच लावून घेतो. मग धुतले मी ना मस्त छान केस. पा इकून तिकडं ना तिकून इकडं. मग झालो मी तयारी. पहा बरं माझी तयारी किती फास्ट झाली. एका चुटकीमध्ये मी तयार झालो. मग सांगा बरं मी कशी दिसून राहिली. मग मी निघालो विहाराकडे जाण्यासाठी. विहाराकडे जात होतो तरी अजून थोडंसं मटकून घ्यावं म्हणलं, छान दिसत होती तर. पोचलो विहारामध्ये. मग विहारामध्ये पोचल्याच्या नंतर अजून छान फुलानं मस्त सजवून टाकली मूर्तीच्या समोर. मग इकडे व्हिडिओ चालूच होता. मग हे चू 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 आवाज आहे. मी म्हणलं हा चू चू कायचा आवाज होता? आबा हे पाहत होतं चिल्ले पिल्ले आले होते. मग सगळ्यांना करायला लावलं जय भीम. हे आमची चिल्लर पार्टी. मस्त छान कॅन्डल वगैरे लावले. मग त्या पोरीला मी सांगत होतो 2 मोठ्यावाल्या मेणबत्त्या आणबा म्हणून. तिने छोट्यावाल्या आणल्या होत्या. काय या पोरीला एक सांगतो ना एक करते या पोरी. आबा बाहेर निघून पाहतो तर मस्त स्तंभाचीच तयारी होती. तो स्तंभाचा फोटो इकडे लावायचा का तिकडे लावायचा हाच विचार करत होतो. मग आम्ही आबा यांना इकडे लाव म्हणत होते, इकडे नाही लावत आणि तिकडे नाही लावत आहे. मग दादाला सांगितलं वरतं चढ, वरतं छान लावू आपण. तो चढला वरतं. मग आम्ही तयारी करत होतो. मग आम्हाला काढायची स्तंभासमोर छान अशी रांगोळी. मग आम्ही मस्त काढत होतो रांगोळी वगैरे तयार होत होती. तरी आम्ही असंच व्हिडिओ बनवत होतो रांगोळीचा. मग मीनं पण थोडासा फोटोशूट करून घेतला इथं. आम्ही गेलो होतो फुलं आणण्यासाठी. अंदर जाऊन आणले फुलं आणि बाबासाहेबाच्या पुतळ्याला चढवला हार. मग हार वगैरे चढवून झालं. त्याच्यानंतर मग स्तंभासमोर सगळ्यांनी केली पूजा आणि मग काढले फोटो. दिली सलामी दिल्याच्या नंतर मग आम्ही घेतली वंदना वगैरे झाली आमची. मग आम्ही निघालो दुसऱ्या भवनाकडे. मग तिकडे जाऊन पण आम्ही छान मानवंदना दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. अशा प्रकारे हे आमचा ब्लॉग होता. तुम्ही कमेंट करा. अजून आतावरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर लवकर जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग मी जात होतो माझ्या घरी आणि हे जात होती हिच्या घरी. बघा हे हिचं घर आहे ना माझं घर इकडं आहे. तर मी पोचलो होतो घरी ना. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करायचो. लाईक करा, शेअर करा, खूप सारं प्रेम द्या. थँक्यू, बाय.